शेतकऱ्यांची चिंता वाढणार, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर. भारतीय हवामान विभागाकडून आज नैऋत्य मान्सून 2026चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92% पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. सामान्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर एम मोहापात्रा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये नैऋत्य मान्सून 2026चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर झाला आहे आणि यामध्ये सामान्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90% ते 95% असते त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर एम मोहापात्रा यांच्या माहितीनुसार जून, जुलै, ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉक्टर एम मोहापात्रा यांनी दिलेली आहे. त्यामुळे एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळे एल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे डॉक्टर एम मोहापात्रा यांनी म्हटलं आहे. काही खाजगी वेधशाळांनी यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर अधिकृत सरकारी यंत्रणा म्हणजे भारतीय हवामान विभाग काय अंदाज मांडणार याकडे देशातील बळीराजा आणि सर्वसामान्यांचे डोळे लागले होते. अखेर आज भारतीय हवामान विभागाने मान्सून 2026चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.